राज्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल आज त्या ठिकाणी जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे महायुतीला प्रचंड अभूतपूर्व असं यश राज्यातल्या जनतेने निर्विवादपणाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. स्वाभाविकपणाने राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष मोठा असल्यामुळे त्यांच्या निवडून आलेल्या नगराध्यक्षाच्या जागा ह्या अधिकच आहेत. अपेक्षेप्रमाणेच ते होतं. शिवसेनेच्या सुद्धा विधिमंडळातलं त्यांचं संख्याबळ लक्षात घेता त्यांना सुद्धा अपेक्षेप्रमाणे जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा नेतृत्वपैचं यश हे या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे. प्रामुख्याने कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या पट्ट्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमधलं बहुमत अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे. या सगळ्या निवडणुका आपण जर काय त्याचा मागोवा घेतल्यात तर काही ठिकाणी महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी युती झाली. काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना अशी युती झाली. अपवादात्मक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना अशी सुद्धा त्या ठिकाणी युती झाली. आणि अनेक ठिकाणी तिन्ही हे प्रमुख पक्ष परस्परांच्या विरोधामध्ये सुद्धा निवडणुका त्यावेळेला लढले. कारण 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला कार्यकर्ते जे पक्षासाठी झटत असतात, एक मधली पिढीच या निवडणुका न झाल्याच्यामुळेच या निवडणुकीच्यापासून वंचित राहिलेली होती. त्यामुळे एकंदरीत सौहार्दाचं वातावरण राज्यभरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न महायुती म्हणून आम्ही निर्विवादपणाने त्या ठिकाणी केला. परंतु सर्वच ठिकाणी काय ते शक्य होऊ शकलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या या 5 महसुली विभागामध्ये एक चांगल्यापैकीचं पाठबळ जनतेने त्या ठिकाणी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजितदादा, प्रफुल्लभाई, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो, भुजबळसाहेब आहेत, धनंजय मुंडे आहेत, असद मुश्रीफ आहेत. मी सारेजण ज्या पद्धतीने ज्या विचारावरती आम्ही काम करतो त्या विचाराला सुद्धा पाठबळ मोठ्या प्रमाणावरती राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी निश्चितपणाने दिलेलं आहे. आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सामंजस्य कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. गेल्या 4 दिवसामध्ये, त्याच्या अगोदर गेल्या आठवड्यामध्ये मी आणि प्रफुल्लभाई यांनी देशाचे कणखर नेते आदरणीय अमितभाई शाह यांची भेट घेतली आणि एकंदरीत महायुती म्हणून या निवडणुका सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ 2 वेळेला प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने राज्यभरामध्ये सुद्धा या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत त्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचं, नवनिर्वाचित नगरसेवकांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो, जनतेचं आभार मानतो. अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो विचार घेऊन आम्ही राज्यभरामध्ये काम करण्याचा निर्णय एनडीएच्या माध्यमातून जो घेतला आहे, महायुतीच्या माध्यमातून घेतला आहे, त्या विचारावरती पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल, नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या आमच्या भगिनी असतील यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देत आमच्या विचारावरती, आम्ही घेतलेल्या निर्णयावरती एक तऱ्हेचं शिक्कामोर्तब त्यानिमित्ताने केलेलं आहे. पण प्रचंड मेहनत घेणाऱ्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी असतील, पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, विधिमंडळाचे सदस्य असतील, आमचे राज्यसभेचे खासदार असतील, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती राज्यभर प्रचाराची धुरा वाहिली. आदरणीय प्रफुल्लभाईंनी सुद्धा अनेक ठिकाणी जात प्रचार यशस्वीपणाने त्या ठिकाणी सांभाळला. या सर्वांचेच मी प्रदेशाध्यक्ष म्हणून मनापासून आभारी मानतो आहे आणि राज्यातल्या जनतेला धन्यवाद देतो आहे की अशाच पद्धतीची सेवा करण्याची संधी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा आगामी कालावधीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ज्यासुद्धा जवळपास 6-7 वर्ष आज थांबलेल्या आहेत, त्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा असाच कौल राज्यातल्या जनतेचा आम्हाला मिळेल. त्यासाठी लागणारी मेहनत, संघटनेची बांधणी, नियोजन हे करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आजपासूनच सज्ज झालेलो आहोत. हे मला आवर्जून आपल्यामार्फत
राज्यातील जनतेला आणि माझ्या प्रमुख सहकाऱ्यांना त्या निमित्ताने विदित करायचा आहे. सर, रायगडमध्ये जे निकाल हाती आलेले आहेत या निकालांकडे कसं बघताय आणि रायगडमधला जो कौल आहे याचं विश्लेषण कसं करा? रायगडमधला कौल असा आहे की एकंदरीत 10 नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 3 ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाला. त्यामध्ये रोहा, मुरुड आणि कर्जत या ठिकाणी यश मिळालं. शिवसेनेला 3 ठिकाणी मिळालं. त्यामध्ये महाड, माथेरान आणि खोपोली या ठिकाणी मिळालं. भारतीय जनता पक्षाला पेण नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी यश मिळालं. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवधरमध्ये नगराध्यक्ष पदावरती यश मिळालं आणि उरणमध्ये शरदचंद्र पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या आघाडीला नगराध्यक्ष पदाला त्या ठिकाणी पसंती जनतेने दिलेली आहे. प्रामुख्याने असं पण पाहिलं तर सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या रायगड जिल्ह्यामध्ये निर्वाचित झालेले आहेत. महाड असो, शिवर्धन असो, रोहा असो, मुरुडमध्ये आमची आघाडी होती त्या ठिकाणी असो, पेणमध्ये आम्ही 6 जागा लढवल्या, त्यापैकी 5 जागांच्यावरती यश भारतीय जनता पक्षाच्या सोबत त्या ठिकाणी आम्ही मिळवलेलं आहे. कर्जत असेल, खोपोली असेल, या सर्व नगरपालिकेच्या मध्ये उत्तमपैकी 7 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जनतेने दिले. खरं आहे की आम्ही आणि भारतीय जनता पक्षाने महाड, शिवर्धन, पेण या 3 ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढवल्या होत्या. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने माथेरान, कर्जत, खोपोली या ठिकाणी निवडणूक एकत्रितपणाने लढवलेली होती. उरणमध्ये स्वतंत्रपणाने भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढलेला होता. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं तर मी सांगितल्याप्रमाणे 3 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष, बहुमत तसं बघितलं तर 4थ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. शिवर्धनमध्ये पूर्णपणाचं बहुमत म्हणजे 3/4पेक्षा जास्ती बहुमत शिवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाला आहे. पण नगराध्यक्षाची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे जी चुरस जी राजकीय निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक लढली त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पसंती जनतेने दिलेली आहे. स्वाभाविकपणाने महायुतीतले 2 इतरही प्रमुख पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, त्यांनाही कौल हा जिल्ह्यातल्या जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे. श्रीवर्धनच्या निकालानंतर मंत्री भरत गोगावलेंचं असं वक्तव्य आलं की एक चमत्कार होता तो आम्ही केला आणि आम्ही चमत्कार काही दुसरे करतात असं नाही, आम्ही सुद्धा करू शकतो. हा मुद्दा एक. आणि स्वतः ते उभाड्याचे निर्वाचित झालेल्या नगराध्यक्षांना भेटायला गेले, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी स्पष्ट माध्यमांना सांगितलं की आम्ही सर्वतोपरी सहकार्य उभाट्याला केलं. खरं आहे की ज्या कारणावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातून ते बाहेर पडले किंवा गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने नेतृत्वावरती टीका टिप्पणी त्यांनी त्या ठिकाणी केली, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. राजकारणामध्ये अशी टीका टिप्पणी होत असते. अशा वेळेला त्यांनी त्यांच्याशी, कारण त्यांचाही उमेदवार त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार होता, त्याचं जवळपास डिपॉझिट जप्त झालेलं आहे. धनुष्यबाणाच्या चिन्हावरती शिवधन नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावरती उमेदवार उभे होते, परंतु त्यांचं डिपॉझिट त्या ठिकाणी गेलेलं आहे. ठीक आहे, त्यांना आमच्याजवळ लढत देताना पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी जावं लागलं, एवढं त्यांनी कबूल केलं. त्याच्याबद्दल मी जाहीर त्यांचे आभार मानतो. महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, एकंदरीत नगरपालिकांच्या निकालाचा कौल राज्यामधला बघितल्यानंतर आता राष्ट्रवादीची भूमिका महानगरपालिकेच्या बाबतीत काय आहे? मी मगाशीच आपल्याला विदित केल्याप्रमाणे आदरणीय देशाचे नेते अमितभाई यांना भेटून मी आणि प्रफुल्लभाईंनी विनंती केली. गेल्या 4 दिवसामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याजवळ 2 वेळेला प्रदीर्घ चर्चा केली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, गणेश नाईक आहेत, गिरीश महाजन आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, चंद्रकांतदादा पाटील आहेत, या सर्वांच्या जवळ संपर्क करत एक समन्वय करण्याचा आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसामध्ये अनेक ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत आणि 23 तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते परवापासून. त्यामुळे आगामी 3-4 दिवसामध्ये त्यातलं चित्र स्पष्ट होईल. या निकालाचा विचार करता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये रणनीती बदलणार आहे का राष्ट्रवादीची? नाही, बदलणार काय, आम्ही आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रितपणाने दक्षिण रायगडमध्ये निवडणुका लढवल्या.
पुढे त्या दृष्टिकोनातून आमची प्राथमिक स्वरूपाची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगडच्या प्रमुखांशी त्या ठिकाणी झाली. एक टप्पा आम्ही चर्चेचा त्या ठिकाणी केलेला आहे. पुढचे टप्पे निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये होतील. त्या दृष्टिकोनातून सुद्धा उत्तर रायगडमध्ये जिथे आज, कारण भारतीय जनता पक्षाच्या रचनेमध्ये 2 जिल्हे आहेत, एका जिल्ह्यामध्ये 2 जिल्हे, एक दक्षिण रायगड आणि एक उत्तर रायगड. त्यामुळे तिथले जे प्रमुख आहेत, जे प्रभारी म्हणून काम करतात, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याजवळ सुद्धा या संदर्भातला संपर्क करून समन्वय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी राहील. दक्षिण रायगडमध्ये निवडणूक आहे, आता या पुढच्या येणारी निवडणूक आहे पंचायत नगरी जिल्हा परिषद, ती महायुती म्हणून लढवली जाईल की पुन्हा राष्ट्रवादी आणि भाजप विरुद्ध शिवसेना अशी होईल? नाही, मी प्राथमिक स्वरूपामध्ये कोणा पक्षाजवळ चर्चा सुरू आहे ते आपल्याला सांगितलं. शिवसेनेच्या संदर्भात जवळ चर्चा करण्याचं आज तरी काय कुठे प्रस्ताव नाही, तशी चर्चाही नाही. कारण मागे एकदा प्रस्ताव ऐकला होता, तो एक मोठा राजकीय विनोद मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवला होता. 59 मग त्याला भागिले 7, मग 8 7 56 अधिक 3 असं राजकारणामध्ये गणित कधी त्या ठिकाणी होत नसतं. त्यामुळे वास्तवतेच्या आधारित ज्या वेळेला तसा चर्चेची वेळ येईल त्यावेळेचं त्यावेळेला राहील. पण आज दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रितपणाने जाण्याच्या दृष्टीतून पावलं उचललेली आहेत. पुढच्या कालावधीमध्ये याला अधिक वेग येईल. त्या वेळेला ते चित्र त्यावेळेला स्पष्ट होईल. ज्या नॅपकिनवर टीका झाली त्या नॅपकिनच्या जादू बघायला मिळाले असं उदय सामंत म्हणाले. ठीक आहे ना, आता उदय सामंत अलीकडे ते महत्त्वाचे खूप नेते आहेत राज्यातले, त्याच्यामुळे ते बोलतात, त्यांना बोलू दे ना, त्याच्यात काय फरक पडतो. आता महाड हा ते त्यांच्या मतदारसंघात आहे, त्यांना यश मिळालं, आम्ही लोकशाहीचा कौल मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यामुळे तो काय भाग आहे. कारण एक असं आहे की राजकारणामधली ती एक वैचारिक टीका होती, त्याच्यामध्ये काय ज्या पद्धतीने माझ्यावरती अघोरी किंवा ज्या पद्धतीने खालच्या पातळीवरती टीका झाली तसा एकही शब्द ना प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडनं गेला का माझ्या प्रवक्त्याकडनं गेला. उदय सामंतांनी पहिल्यांदा आपल्याकडे बघावं, पहिली 4 बोटं आपल्याकडे येतात आणि मग इतरांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करावा, असा प्रेमाचा सल्ला त्यांना माझा आहे. कारण तेही समन्वय समितीमधले एक महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा काही गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे. एवढंच मला त्यांना प्रेमाचा सल्ला द्यायचा आहे. आमच्या तालमीत तयार झालेले उदय सामंत नेतृत्व आहेत. आम्ही ज्यावेळेला रत्नागिरीचा पालकमंत्री होतो त्यावेळेला उदय सामंत रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये माझ्यासारख्याचा खारीचा का होईना हिस्सा वाटा नक्कीच आहे. ते ज्या भूमिकेत आहेत त्या भूमिकेत त्यांनी बोलणं स्वाभाविक आहे, त्याच्याबद्दल माझं हस्तक्षेप वाटायचं काही कारण नाही. माझं आत्ता जे बोलले ते अनकट त्या ठिकाणी दाखवा, पण बोलताना थोडंसं सामंजस्य, थोडंसं जरा समन्वय, जबाबदारीने बोलावं, अशीच माझी माफक अपेक्षा त्यांच्यापासून आहे. पूर्वी तुमचा मतदारसंघ श्रीवर्धन होता, आता आदित्यताईंचा तो मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव झाला किंवा नगराध्यक्ष सीट आपल्या हातात न गेलेली आहे, कसं बघताय या पराभवाकडे? एक असं आहे की त्याचा आत्मपरीक्षण, त्याचा आम्ही मागोवा नक्की घेतो. पराभव नाही झाला. आपण बघितलं तर 20 पैकी 17 जागांवरती मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15 उमेदवार निवडून आलेत. आम्ही 18 जागा लढलोपैकी 15 जागा निवडून आल्या. 2 जागा भारतीय जनता पक्षाला आमच्या सोबत लढला. भारतीय जनता पक्षाचं पहिल्यांदा खातं शिवदा नगरपालिकेमध्ये आलं. मोठा पराजय नाही झाला. नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जरूर आम्ही त्या ठिकाणी अयशस्वी ठरलो, हे मी नाकारत नाही. त्याचा मागोवा नक्कीच आम्ही त्या ठिकाणी घेऊ. काय काय समीकरणं घडलेली आहेत त्याचाही अभ्यास त्या ठिकाणी नक्कीच करू. शिवधनकरांनी आमच्यावरती विश्वास दाखवला म्हणून मी सांगितलं ना, 80% तुम्ही जर काय 20 आणि 80% काय 85-90% यश शिवधनकरांनी आमच्या पत्रात टाकले. आणि असं 2001ला ज्या वेळेला पहिल्यांदाच राज्यामध्ये नगराध्यक्षांच्या निवडणुका झाल्या, थेट नगराध्यक्षांच्या, त्यावेळेला सुद्धा असे निकाल काही ठिकाणी पाहायला मिळाले. स्वर्गीय विलासरावजी लातूर त्यावेळेला मुख्यमंत्री होते. लातूर नगरपालिकेमध्ये त्यावेळेला आमचे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या कालावधीमध्ये निवडून आले. असं होत असतं काही वेळेला. ते का कशामुळे घडलं त्याचा आम्ही नक्कीच विचार त्या ठिकाणी करू. तसं तर आम्ही मुरुडी घेतली. कर्जतमध्ये तर एक हाती प्रचंड 4000च्या फरकाने त्या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले. त्याचबरोबर ते त्या ठिकाणी नगरसेवक बहुमताने निवडून आले. शिवधनमध्ये तशी स्थिती नाही. मी जो नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं ते मान्य करतो. लोकशाहीचा कौल आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे.
पण प्रचंड प्रमाणावरचं यश नगरसेवकांच्या निवडणुकीमध्ये शिवधनकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्विवादपणाने दिलेलं आहे. हे सत्य कोणाला कधी नाकारता येणार नाही. रायगडचं पालकमंत्री हे दादा शिंदे आणि फडणवीस ठरवतील, मात्र वैयक्तिक टीका आता कोणी करू नये आणि अजितदादांनी देखील हाच सल्ला दिला असं सामंत म्हणाले. सामंतांचा आता अधिकार खूप मोठा झाला आहे, त्याच्यामुळे ते सांगतात ते ठीक आहे. सामंतांनी एक उदाहरण द्यावं, उदय सामंतांनी, की सुनील तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्तिगत टीका केली असं एखादं उदाहरण उदय सामंतांनी द्यावं, असं मला त्यांना जरूर त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, तुम्ही एक प्रमुख नेते आहात, त्याच्यामुळे तुम्हाला स्वाभाविकपणाने बोलता तुमचं ते टी व्हीवरती येणं काय त्याच्यामध्ये मला आनंदच आहे. पण व्यक्तिगत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही प्रमुखांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेवरती केलेली नाही. उलट किती खालच्या दर्जाची टीका टिप्पणी झाली हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. एक गोष्ट निर्विवादपणाने सत्य, एक टप्पा ओलांडला गेला. आता हे पथ्य पाळलं जात असेल तर आम्ही आत्तापर्यंत पाळलेलंच आहे, ते आणखी दृढ पद्धतीने पुढे पाळण्याचा प्रयत्न करू. कारण टीका ही वैचारिक असावी हे सातत्याने मी त्या ठिकाणी बोलत आलो. आजही माझं स्पष्ट मत आहे आणि उद्यापासून सुद्धा माझं मत तेच राहणार आहे की जे मी पूर्वी घेतलेलं होतं, की व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता विचारावरती टीका टिप्पणी त्या ठिकाणी व्हावी. याच्या संदेह दुमत असण्याचं काही कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.